हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर। आज आपण बनवणार आहोत झटपट कुकरमध्ये तयार होणारा स्वादिष्ट असा चिकन पुलाव। खूप कमी वेळात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चिकन पुलाव बनवण्यासाठी इथे मी 750 ग्रॅम चिकन साफ करून घेतलेलं आहे। त्याच्यावर अर्धा चमचा इतकी हळद घालायची, अर्धा चमचा हिंग अवश्य घाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ही कलरसाठी मी घेतलेली आहे, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 1 चमचा इतका घरी बनवलेला बिर्याणी मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये आता कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण यापासून तयार केलेली पेस्ट 2 चमचा इतकी घालून घ्यायची आहे। हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं घट्ट असं ताजं दही घ्यायचं आहे, ते याच्यावर घालून घ्यायचं आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मसाले या चिकनला व्यवस्थित लागले पाहिजेत। आता हे सर्व मिश्रण आपण 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। चिकन मॅरिनेट होईपर्यंत इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे 1.5 वाटी, तो 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून एका चाळणीमध्ये अशा पद्धतीने नितळत ठेवलेला आहे। किमान 10 मिनिटं अगोदर आपल्याला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे। इथे चिकन पुलाव बनवण्यासाठी कुकर गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तूप घालून घ्यायचं। तूप आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये दालचिनीचे 2 तुकडे, 2 चक्री फूल, 1 मोठी वेलची, 2 तमालपत्र घालून घ्यायची, 4 काळे मिरे घातलेले आहेत, 4 लवंगा आणि अर्धा चमचा इतकं शहाजिरं घालून घ्यायचं आहे। हे या तूप आणि तेलामध्ये छान खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे खडे मसाले भाजून झाले की त्याच्यामध्ये मी मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे। यामध्ये घातलेला कांदा छान तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। बिर्याणीसाठी लागणारा बिरिस्ता आपण जशा पद्धतीने डार्क ब्राऊन रंगावर तळून घेतो, सेम तशाच रंगावर आपल्याला हा कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, जेणेकरून कांदा लवकर मऊ होईल आणि तो लवकर तांबूस रंगाचा होईल। छान तांबूस रंगावर आपला हा कांदा परतून झालेला आहे। कांदा तांबूस झाला की याच्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मी हे सगळं चिकन या कुकरमध्ये घालून घेणार आहे। चिकन पुलाव बनवण्यासाठी नेहमी सॉफ्ट आणि फ्रेश असं चिकन घ्यायचं, त्यामुळे तयार होणारा चिकन पुलाव अतिशय स्वादिष्ट असा तयार होतो। मॅरिनेट केलेलं हे सर्व चिकन कुकरमध्ये साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे। चिकन परतत असताना सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, कारण चिकनला स्वतःचं पाणी असतं, त्याच्यामध्ये चिकन शिजलं जातं। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मंद गॅसवर आपल्याला 4 ते 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। साधारण 5 मिनिटं झालेले आहेत, चिकनला स्वतःचं असं पाणी देखील सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी रफली चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा। टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल। टोमॅटो घातल्यानंतर साधारण 2 मिनिटं आपल्याला मध्यम गॅसवर हे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये भिजवून निथळत ठेवलेला 1.5 वाटी इतका तांदूळ घालून घ्यायचा आहे। तांदूळ घातल्यानंतर हा तांदूळ आपल्याला चिकन सोबत लाकडी उलथण्याच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। लाकडी चमच्याचा वापर केल्यामुळे काय होतं, तांदूळ अजिबात तुटत नाही। साधारणपणे 2 मिनिटं तरी मध्यम गॅसवर आपल्याला हा तांदूळ या चिकन सोबत परतून घ्यायचा आहे। इथे मी 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलेला होता, त्या हिशोबाने दुप्पट पाणी म्हणजे बरोबर 3 वाटी इतकं पाणी या कुकरमध्ये घालून घ्यायचं। इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। इथे मी घेतलेलं तांदळाच्या दुप्पट पाणी हे प्रमाण अतिशय अचूक आहे। आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं। परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण तयार करत असलेला चिकन पुलाव हा बिर्याणीपेक्षा चवीला खूप छान लागतो आणि बिर्याणी करायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्या अर्ध्या वेळातच हा चिकन पुलाव झटपट तयार होतो। आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर या कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यामध्ये या कुकरमध्ये चिकन पुलाव व्यवस्थित तयार होतो। कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये आपला झटपट असा गरमागरम चिकन पुलाव तयार झालेला आहे। हा चिकन पुलाव तुम्ही रायता किंवा सॅलड सोबत सर्व करू शकता। ही चिकन पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।